हिवाळा चालू झालेला आहे आणि कडकडीत थंडी चालू आहे. अशा थंडीमध्ये मुलांना शाळेत जावंच लागतं आणि शाळेत गेल्याच्या नंतर मुलांच्या तब्येती खराब होतातच. तब्येती म्हणजे काय, थंडीचे जे आजार असतात, सर्दी, खोकला, ताप येणे, अशा पद्धतीचे आजार जे छोटे मोठे असतात ना, ते मुलांना होतातच बाहेर गेल्याच्या नंतर, थंडीमध्ये गेल्याच्या नंतर. कितीही गरम कपडे घातले तरीही हे आजार होतातच, कारण नाकात तोंडात वारं जातं, त्यामुळे हे आजार होतात. तर आतमधून म्हणजे पोटातून सुद्धा काहीतरी गरम खायला पाहिजे. त्यासाठी ह्या गोळ्या बनवलेल्या आहेत, औषधीय गोळ्या आहेत आणि सगळ्या घरगुती साहित्यामध्येच बनवलेल्या आहेत. याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की पहा. हे सर्दी, खोकला, ताप यावर रामबाण इलाज आहे, रामबाण गोळी आहे. रोज एक आपल्याला गरम पाण्यासोबत खायची आहे. सकाळी एक आणि संध्याकाळी एक. अगदी छोट्या छोट्या हरभऱ्यासारख्या गोळ्या बनवायच्या आहेत आणि मुलांना पण द्यायच्या आहेत. असं नाही की लहान मुलंच खायचेत, लहान मुलापासून तर अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत खाऊ शकता. एकदम सोपी करण्याची पद्धत आहे, काहीही साईड इफेक्ट होत नाही. खोकला जर येत असेल तर झटकीपट खोकला कमी होतो. सर्दी, ताप, ॲलर्जीचे सर्दी एकदम झटकीपट कमी होते. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. कसं बनवलेलं आहे नक्की पहा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओसोबत. बाय बाय.